खूप दिवसांपूर्वी मी गुलाबाच्या फुलांचं हे झाड घेऊन आली होती आणि हे कार्नेशनचं जे की पाणी जास्त झाल्यामुळे सुकून गेलं आहे आणि ह्याला मस्त आता टवटवीत फुलं आली आहेत. मुलांसाठी आपल्याला देखील त्यांच्यासारखंच लहान होऊन खेळावं लागतं आणि तेच मी सुद्धा आज केलं आहे. त्यानंतर विश्वाम इथे मस्त पझल सॉल्व्ह करत होता आणि अचानकच ना पाऊस आला आणि मग गॅलरीमध्ये जाऊन त्याने पाऊस वगैरे बघितला मुलांसाठी. मग पास्ता बनवला आणि कामं आवरून दुपारच्या वेळेस ना पाऊस थांबला म्हणून मी निघाली होती काही कामासाठी बाहेर. परंतु पावसाने इथे मला खूप मोठा धोका दिला. माझं काम होतं नव्हतं, पावसाने हजेरी लावली आणि मग पाऊस थांबल्यावरती घरी आली. मस्त पाऊस म्हटला की गरम गरम पोहे खावेसे वाटतात ना. तुम्हाला आवडतात का? तर मला तरी आवडतात. मस्त आम्ही तर पोह्यांचा बेत केला आणि मग आम्ही सगळ्यांनी बसून मस्त पोह्यांवरती ताव मारला. आत्या आली होती घरी, 2 दिवस झाले होते आणि आज आत्याला जायचं देखील होतं. मस्त आम्ही मार्केटमध्ये गेलो, शॉपिंग वगैरे केली. हे 2 दिवस तर कुठे गेले काही कळलंच नाही. आत्याला पण बाय बाय केला आणि रात्री एवढा थकवा झाला होता म्हणून साधी सिंपल कढी खिचडी बनवली आणि एवढी मला झोप येत होती ना. डोळ्यांवरती तुम्ही इथे बघू शकतात माझ्या झोप किती आहे आणि तरी सुद्धा 11:30 वाजले. सगळी कामं आवरून मटकी भिजण्यासाठी घातली आणि दही देखील लावून घेतलं. कसं असतं ना, आपलं झोपेपर्यंत कामं डोक्यामध्ये चालूच असतात. असो, तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर काम करण्यासाठी एक एनर्जी भेटावी म्हणून ही सगळी तयारी. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्कीच सांगा. चलो बाय बाय.